तर मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये बघा मी ते साडी घेतली आहेत. साडीपासून आपण 2 पीस कट करायचे आहे. या ठिकाणी बघा मी 15 इंच लांब आणि 15 इंच रुंदीचे असे एक चौकोन कट करून घ्यायचा आहे आपल्याला. इथं आपण 1 वर्षाच्या लहान बाळासाठी टोपडं बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने. चला तिथं बघा मी आखून घेतला आहे, कट करून घेते. याच पद्धतीने आपण दुसरं सुद्धा बघा एक पीस तयार करून घेणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे आणि साडी एकदम सिल्कची नाही, कॉटनसारखी साडी आहे, त्याच्यामुळे एकदम टोचणार वगैरे काहीच नाही. तुम्ही या ठिकाणी म्हणजे अस्तर पण घेऊ शकता. पण इथे मी दोन्ही पण पीस जे आहे ते साडीचे घेतले आहे आणि साडीचं कापड जे आहे एकदम जाड आहे. बघा इथं आपण हे 2 पीस कट करून घेतले. असे फोल्ड करायचे, आपल्याला घडी करून घ्यायची आहे. इथून बघा असं एक आखून जरी घेतलं चालेल किंवा असं बघा एक शेप देऊन घ्यायचा, म्हणजे आपले 2 सर्कल आहेत ते तयार होणार आहेत. बघा इथं आपण बघा हे सर्कल मस्तपैकी तयार झाले आहेत आपले 2. आता इथं बघा आपण सेंटर काढायचं आहे, मग दाखवते. इथं मध्यभागी एक सेंटर घेतला आहे. इथं उंचीला आपण 2 इंच आणि रुंदीला सुद्धा 2 इंच असा एक कट देऊन घ्यायचा आहे. बघा आपल्याला असा त्रिकोणसारखा. आता बघा खालचा पीस पण सुईचा ठेवायचा आणि हा असा उलटा ठेवायचा. याच्या आपण पूर्ण कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहेत. याच्या आधी पण बघा एक टोपड्याचा व्हिडिओ मी 2 व्हिडिओ टाकले आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे टोपडे, ते पण तुम्ही बघू शकता. त्याची बी थोडीशी कटिंग आणि स्टिचिंग वेगळी आहे, याची पण वेगळी आहेत. इथं बघा आपण कडेकडे शिलाई मारून घ्यायची आहे. आपण फक्त 1 ते 1.5 इंच अंतर ना थोडंसं सोडून द्यायचं आहे, म्हणजे आपण इथं पलटी करून घेऊ. इथं बघा आता थोडेसे कट देऊन घ्यायचे आहे, म्हणजे सेफ आहे तो चांगला येईल याचा. हे धागे दोरे जे दिसते आपण साडीचे ना, ते आजच्या साईडने जाईल. आता इथून बघा आपण जागा सुट आहे तिथून आपण पलटी करून घेणार आहोत व्यवस्थित असं. व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे. तुम्ही इथं प्रेस वगैरे पण करून घेतात चालेल. बघा जिथं आपण ओपन केलं ते ना तिथं फोल्ड करायचं, ते जसं आहे तसंच. आणि कडेकडनं आपण एक शिलाई देऊन घ्यायची आहे, दाबटीप टाकून घ्यायची आहे. आता इथं प्रेस वगैरे मी केलं नाही म्हणत, इथं शिलाई टाकून घेते एक. आता इथं बघा आपली शिलाई देऊन झाली आहेत. आता इथं आपण काय करायचं आहे, प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. बघा अशा जवळजवळ प्लेट टाकत चालायचं. 1 वर्षाच्या लहान बाळासाठी एकदम परफेक्ट आहे माप. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अशा पद्धतीने बघा आपल्याला प्लेट टाकून घ्यायची आहे. आणि हे बघा टोपडं जे आहे ना, ते दोन्ही पण साईडने आपण बाळाला वेअर करू शकतो, म्हणजे घालू शकतो. कारण दोन्ही पण साईडने सेम टू सेमच आहे. बघा कुठल्या पण साईडने तुम्ही याचा यूज करू शकता. 2 in 1 आहे ते. तुम्ही वेगवेगळ्या कलरचं कापड जरी लावलं ना तरी पण छान दिसणार आहेत. आता इथं आपण थोडंसं ऑलरेडी आपल्याला आहेच, पण आपण एक रिबिन घेतले आहेत. बघा रिबिनला अशा प्लेट पाडायचं, एक प्लेट त्या साईडनं आणि एक प्लेट आपल्या साईडनं. अशा पद्धतीने बॉक्स प्लेट कसं आपण घेतो त्या पद्धतीने याला प्लेट टाकायच्या आहेत रिबिनला. बघा या अशा रिबिन मीटरवरती भेटतात, त्याचा वापर करू शकता ना. तर तुमच्याकडे जर रिबिन नसेल तर तुम्ही एखादं अस्तर वगैरे असतं ना, डार्क कलरचं कापड वगैरे, ते जरी वापरलं ना तरी चालेल. 2 ते 2.5 इंचाची पट्टी घ्यायची, दोन्ही साईडने स्टिच करायची आणि या पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहेत.
आता ही रेबिन असल्यामुळे याला काय शिलाई करायची गरज नाही दोन्ही साईडने. बघा किती छान दिसते फ्रिल. जेवढा आपला टोपड्याचा घेरा असेल ना तेवढ्या बघा रेबिन आपण इथं हे करून घ्यायचे आहेत. माझ्याकडे अशा रेबनी पडलेल्याच होत्या बघ या, कारण मी मुलींच्यासाठी आणत असते. एक असं हेच भेटतं डायरेक्ट रोलसारखा, आपल्याला सुट्टी भेटली तरी भेटते ती. जास्त महाग नसेल, काहीतरी 10 रुपये काहीतरी मीटर असते. बघा आता जिथं आपण या शिलाई मारून घेतली ना, फ्रिल तयार करून घेतली तिथं अशी जॉईंट करून घ्यायची आहे त्याच्यावरतीच. जी आपण शिलाई मारली ना प्लेट टाकून त्या शिलाईवरती शिलाई घ्यायची. आता इथं बघा आपण जी एक्स्ट्राची आहेत ना रेबिन ती कट करून घेऊ उरल्यानंतर. बघा किती छान दिसत आहे, कलर कॉम्बिनेशन पण छान दिसत आहे. अशा पद्धतीने बघा रेबिन जॉईंट झाली आहे. एक्स्ट्राची कट करून टाकली मी. तुम्ही टोपी बघू शकता किती छान दिसत आहे. आता इथं पाठीमागं आपण हे केलंच आहे, पलटी करून घेतली आहे. इथं आपण नॉटचं कापड नाही लावलं तरी चालेल, डायरेक्ट आपण पुढे जरी लावलं ना 1-1 इंच अंतर सोडून तरी चालेल. पण तुम्हाला दाखवायचं जर लावायचं असेल तुम्हाला अशा पद्धतीने एक पट्टी कट करून घ्यायची आहे आपल्याला. लांबी तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मध्यभागी सेंटर काढायचा, अशा पद्धतीने सरळ ठेवायची. बघितलं अशी सरळ ठेवून घ्यायची. अर्धा इंच पकडायचं, सरळ शिलाई देऊन घ्यायची आहेत बघा. तर या ठिकाणी बघा आपण आता शिलाई मारून घेतली आहेत. आता बघा सुईच्या बाजूने अशी या साईडने फोल्ड करायची, त्या साईडने फोल्ड करायची, परत एक फोल्ड करायचा. अशा पद्धतीने बघा अशी पट्टी आपल्याला तयार करून घ्यायची आहे एकदम बारीक, म्हणजे बांधायला. इथं मी अस्तरचं कापड घेतलं आहे, कारण कॉटनचं अस्तर आहेत ना ते चांगलं असतं, ते घेतलं आहेत मी टोचू नये म्हणून. कारण साडीचं कापड थोडं जाड आहेत म्हणून इथं मी पातळ स्ट्रीप हे करून घेतले आहेत. आता इथं आपण बघा साईडला याला गोंडे वगैरे पण लावू शकतो, म्हणजे लटकनसारखे. तुम्ही डायरेक्ट जरी पुढे जॉईन केलं ना तरी पण चालेल. बघा थोडंसं वरती 1-1 इंच अंतर सोडून ना. आता या ठिकाणी बघा आपण इथं बघा असे गोंडे स्टिच करून घेतले आहेत. तुम्हाला जर असे टोपडे वगैरे जर पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, त्याच्यावरती मेसेज करा. स्क्रीनवरती बघा नंबर देत आहे मी. एकदम कमी किमतीमध्ये बघा हे तुम्हाला टोपडे घरपोच भेटून जातील. व्हिडिओ थोडा जरी आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच वेगवेगळे बघा मी 2-3 पण टोपडे टाकले आहे व्हिडिओमध्ये, चेक करा. 1 वर्ष बाळासाठी परफेक्ट असं आपल्या बघा 2 in 1 टोपडं तयार झालं आहे. कोणत्या पण साईडने तुम्ही वेअर करू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट नक्की सांगा. चला तर भेटू अशा पुढच्या व्हिडिओमध्ये. पाहिजे असेल तरच मेसेज करा व्हॉट्सअपला.